त्रिवार वंदन करतो। मंचावर थोड्याच वेळात उपस्थित होतील असे आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री कॉमन मॅन एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या सर्वांचे उद्याचे होणारे नामदार कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील साहेब। सन्माननीय व्यासपीठ मित्रांनो, तुम्हाला एक गंमत सांगतो। आमच्या कॉलनीमध्ये परवा दिवशी एका पक्षाला 2 पिल्लं झाली आणि ते म्हणू लागले की अपक्ष जितेगा, अपक्ष जितेगा। आणि ही गोष्ट आमच्या संपूर्ण कॉलनीमध्ये पसरली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती पडलं आणि त्यांना ते म्हणाले की त्याला आपल्यालाच गॅरंटी नाही की आपण निवडून येऊ आणि अपक्षांचं मध्येच काय। आणि ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी म्हटलं की चला बघून तर येऊ। आणि ते त्या ठिकाणी आमच्या कॉलनीमध्ये आले आणि ते आल्यानंतर ते पक्षी म्हणायला लागले की शिवसेना जितेगी, किशोरप्पा पाटील जितेगे। आणि त्यांनी त्या घरमालक मावशीला विचारलं की ताई हा काय प्रकार, आम्ही तर ऐकलं होतं की अपक्ष अपक्ष करत होती। आणि त्या ताई म्हणाल्या खरंय तुमचं, हे तुमचंच नाव घेत होती, परंतु त्यावेळी त्यांचे डोळे उघडलेले नव्हते आणि कालच त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी आपल्या तालुक्याचा झालेला विकास बघितला आणि या उपस्थित नागरिकांसह त्यांनी देखील म्हणाले की या तालुक्यामध्ये किशोरप्पाच हवेत, शिवसेनाच हवीत। आता विरोधक म्हणताय की बदल हवा, चेहरा नवा। मी त्यांना सांगतो तुमचा चेहरा तुमच्याकडेच ठेवा। आमच्या तालुक्याच्या विकासासाठी आम्हाला किशोरप्पाच हवा, किशोरप्पाच हवा। या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांनी केलेलं आहे। आमच्या बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। या विचारांवर आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांनी आमच्या या पाचोरा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूला एक सुसज्ज असं डिजिटल 3 करोड रुपयाचं वाचनालय आता उभारलेलं आहे आणि आमच्या या तालुक्यातील विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करतायत, स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत, त्यांच्यासाठी आता ही सुसज्ज अशी सुविधा आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांनी करून दिलेली आहे। आमच्या या पाचोरा शहरामध्ये, पाचोरा बडगाव तालुक्यामध्ये पर्यटन क्षेत्रांची संख्या कमी होती आणि त्याकरता आमच्या या काकणबर्डीसाठी आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांनी 17 करोड रुपयाचा निधी काकणबर्डीसाठी मंजूर केला। 10 करोड रुपयाचा निधी आमच्या या प्राचीन कालीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी मंजूर करून आणला। 5 करोड रुपयाचा निधी आमच्या या कृष्णसागर जलाशय बिल्डीच्या धरणासाठी आप्पासाहेबांनी मंजूर करून आणला। तुमच्या माहिती करता सांगतो माता भगिनींनो, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांनी आपल्या या तालुक्यातील गरजू रुग्णांना, जे गरजू रुग्ण होते त्यांना तब्बल 4 करोड रुपयाचा निधी उपलब्ध करून आता त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि प्रत्येकाला 1-1, 1.5 लाखाची आर्थिक मदत आप्पासाहेबांनी या निमित्ताने केली। मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतो कोरोनाचा काळ, या कोरोनाच्या काळामध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी घराच्या बाहेर पडत नव्हता, तेव्हा कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील साहेब आपल्या या तालुक्याच्या विकासासाठी सोबतच या तालुक्याच्या सेवेसाठी खऱ्या अर्थाने झटत होते। आमच्या या तालुक्याच्या नागरिकांची प्रामाणिकपणे सेवा करण्याचं काम किशोरप्पा पाटील साहेब यांनी केलं। आमच्या या तालुक्यामध्ये प्रत्येक व्यक्ती विविध माध्यमातून आपली रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी पॉवर आपण त्याला म्हणतो, ते वाढवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यावेळी आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांनी 2 लाख आर्सेनिक अल्बम 30च्या होमिओपॅथीच्या औषधी आमच्या या तालुक्यामध्ये वाटून खऱ्या अर्थाने आमच्या नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला आणि